नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सोनारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा मुद्दा पेटला। तालुक्यासह जिल्हाभर गोंधळाचं वातावरण। सोनारीच्या पालकांनी माध्यमिक शिक्षकाची केली होती मागणी। शिक्षण विभागानं गणित विज्ञान शिकवण्यास पात्रता नसलेल्या शिक्षकाची केली नियुक्ती। इथून सुरू झाला नवीन गोंधळ। पालकांत संताप। पात्रताधारकच शिक्षक देण्याच्या मागणीवर ठाम। नियमबाह्य समायोजन पात्रता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती। जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी गट शिक्षण अधिकारी यांना झापले। जिथं 8 संख्या होती तिथं त्या मास्तरानं तर स्वतःचे पर्स लावून 20 संख्या केली। आज तुम्ही ती मास्तर उचला म्हणजे परत ती शाळा बंद पडणार आहे। म्हणजे कुठल्या तरी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचं प्रेशर आलं म्हणून ह्याला उचल तिकडे घाल त्याला उचल तिकडे घाल हे बंद करा ना। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्द्यानं पेट घेतला असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सोनारी येथील माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्याची मागणीसाठी पालकांनी गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी शाळेला टाळे ठोकल्यानं खळबळ उडाली होती। शिक्षण अधिकारी यांच्या आदेशानं परंडा येथील गट शिक्षण अधिकारी यांनी सोनारी येथील शाळेतील रिक्त असलेल्या पदासाठी तात्काळ नियुक्तीपत्र काढले। मात्र नियुक्त करण्यात आलेले शिक्षक 9वी 10वी वर्गाला गणित विज्ञान शिकवण्यात पात्रताधारक नसल्याने शिक्षण विभागाच्या निर्णयाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला। शिक्षण विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे इथूनच नवीन गोंधळाला सुरुवात झाली। शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय यांनी सकाळी परंडा गट शिक्षण कार्यालयास भेट देऊन नियमबाह्य समायोजन पात्रता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती, परंडा मतदारसंघात असलेल्या रिक्त पदासाठी प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांच्यावर प्रश्नाचा भडीमार करत चांगलेच झापले। सोनारीच्या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। पहा संपूर्ण खळबळजनक चर्चा। पटसंख्या कळवायला आणि कोणती काय म्हणजे पारण्यासाठी नाही ना, जे काय शासनाच्या आदेश असतात कुटुंबासाठी नाही। तुम्ही आता हे समायोजन फक्त ना तुम्हाला कुठला लेखी आदेश आहे ना कुठलं तुमच्या शासनाला जीआर आहे, तुम्ही फक्त तुमच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीतल्या प्रोसिडिंगच्या आधारे आम्ही समायोजन करायला लागलोय आणि ह्या मास्तरांवरती अन्याय करायला लागलोय। अन्यायच आहे ना। बाकीचे ज्या मुलांना शिकायला मला शिक्षण सांगा त्या बी मुलांना 4 वर्ष त्या सोनारला पण शिक्षकाची गरज होती ना, त्यावेळेस का तुम्ही सगळे झोपले होते का? नाही ना, त्यावेळेस बी असं शिक्षक कुठे दिलं का? डीएड झालेलं पोरग तुम्ही तिथं 8वी 9वी दहावीला शिकवायला 8वी पर्यंत 9वी 10वीच्या पोरांनी काय करायचं? त्या सोनारीचा वाद त्या 9वी 10वीच्या पोरासाठी त्यासाठीच गेले। मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की लगेच दिले शिक्षक आम्ही, पण कशाचे दिले? 8वी पर्यंत कुणाचे काढून दिले? ते 8वी पर्यंत शहरात दिले, 9वी 10वीचं काय? म्हणजे ज्यांनी सांगितलं त्याचं समाधान आपल्या फोनवर शिक्षक दिले। तुम्ही त्या पोरांच्या बघा सर आज सोनारीची काय परिस्थिती आहे तुम्ही ग्रुप बघा, तिथलं पत्रकारांनी वाढवलेलं बघा, सगळं बघा। ह्याच्या आधी 4 महाराष्ट्रभर हा विषय पेटलेला आता सध्या नाही आपण ह्याच्या अगोदर 10 वेळा सांगितलं ना, ज्या वेळेस प्रशासक होता तेव्हाचे पण माझे पत्र येतं तुम्हाला बाबा इथे सोनारीला शिक्षक द्या, सोनारीची शाळा मोठी आहे आहेत का नाही? दिले होते आपण त्यावेळेस त्यावेळेस पण असेच दिले ना तुम्ही, टेम्पररी बेसिस वरती दिली आणि त्याला अशीच परिस्थिती जावल्याच्या शाळेची केली। अशीच परिस्थिती त्याचीच पुढे घ्यायची, त्याचीच पुढे गेला म्हणजे भिडेवचं गाव आहे, त्याच्या गावात तर शिपाई शिकवतोय आणि हे आपलं उज्ज्वल भविष्य। मग असे जर तुमच्यासारखे अधिकारी एवढं सुंदर करायला नियोजन या वचनचं ऐकून किंवा आमच्यासारखे लोकप्रतिनिधी ऐकून तर ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडलं। गोरगरिबाची पोरं कशी त्या शाळेत शिकायची? असं ठरलंय या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा बंद पडायला, प्रायव्हेट शाळांना विद्यार्थी गेले पाहिजे, ठरलंय का? असं काय म्हणजे मास्तर लोकांच्या पाहुण्यावर शाळा मिळाल्या का? होय बाबा ह्या शाळा शिक्षक नाही द्यायची चांगल्या चांगल्या 9वी 10वीच्या शाळेला म्हणजे चढेकडे ऍडमिशन होती। ह्याचा अर्थ तर हाच होतो, ज्या अर्थी जवळसारख्या ठिकाणी, ज्या अर्थी चितपूर सारख्या ठिकाणी, ज्या अर्थी सोनारी सारख्या जिथं आपल्या 10वी पर्यंत पडत कौडगावला 4 ठिकाणी, कौडगाव ठिकाणी जिथं कौडगाव मध्ये आज मी तिथं गेलो होतो 20-25 पोलीस डिपार्टमेंट मध्ये ज्या मराठी जिल्हा परिषद शाळेत शिकले 25 लोक डिपार्टमेंट मध्ये लागलेले आहेत। एवढी मोठी शाळा आहे ती, किती पटसंख्या बाप्पा 250-300 आहे।
350 सगळ्यात मोठी शाळा ती आहे. तिथं 4 शिक्षक नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय? एक शिक्षक सगळ्यापासून कमी 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 करत द्यायचं. ऑटोमॅटिक शिक्षक नाही म्हणजे तिथला अकॅडमिक इयर कमी, रिझल्ट कमी आला की विद्यार्थी जातच नाही तिथं. अशानं तिथल्या आपल्या जिल्हा परिषदची शिक्षण संस्था मोडीत निघायला लागली. शासनाचे शासनाचे आदेश शासनाचे प्रत्येकच गोष्ट शासनाच्या माध्यमावर मग तुम्ही काय खुर्च्या उभं का? तुम्ही काय केलं बिहो म्हणून? तुम्ही बिहो म्हणून काय केलं? माझं म्हणणं काय? हा. समजा तुमचं तोडवानो 4 शिक्षक नाही म्हणून, हो, मुळात शासनानं शिक्षकाला हे दिलेत अधिकार. काय दिले? मला कुठं जायचं? मग तुम्ही कसं आता मग जर शासनाने अधिकार दिले तर त्या जगदळाच्या शिक्षकाला तुम्ही कसं काय समाज त्याच्या आधीच आदेशवर लिहिलं? तुम्ही सांगितलं का सर आदेशवर जायचंय म्हणून? नाही तात्पुरतं जे काही मग समजा तुम्ही हे तात्पुरतं म्हणू शकता तुमच्या सोयीनं. नाही तिथं नका म्हणू शकत नाही. कुठं कवडगावला किंवा सोळाला शिक्षक आपण एक मिनिट दुसरे तुमच्या आधी तिथं 4 शिक्षक देणं दिलं. बरोबर आहे ती पाठीमागच्या तुमच्या आधी 4 कवडगाव आहेच. कसं आहे माहिती का? 9वीचा वर्ग मंजूर दिलाय, तर शिवसाहेबांना दिलाय. तिथं 2 शिक्षक बसतात. तुम्ही प्रत्येक गोष्ट शिक्षण अधिकाऱ्याच्या माते मारणार. हिथं काय तिथं लोक गेले नाहीत, समाजामध्ये बी गेले नाहीत, जिल्ह्याहून काय समाज गेले नाहीत. काय सांगितले मग तुम्ही त्यांच्यावरती? आम्हाला घेता येत नाही ना ऍक्शन, कारण अधिकारच शिक्षकाला दिलेले आहेत शासनाने. मग जर समाजामध्ये त्यांची बदली केली तर त्यांचं पेमेंट कसं काय निघलं? निघतं ना. मग जिथं रिक्त जागा आहे तिथं त्यांना जावं लागतं. मग गेले का ते? गेले. आता सांगता नाही गेली. तसं नाही हो सर, जे समाजाने 8 लोकांचं झालं ते जागच्या जागेवर गेले ना लोक, त्यांचे त्या शाळेवर पगार तुम्ही आता हाय सुद्धा लोक तिथला हे काय आहे की साखरचा डीएडचं पोरग दिलं 8वीला, डीएडचं पोरग 8वीला शिकू शिकू शकतो. शकतं. 8वी पर्यंत शिकवावं लागतं त्यांना. नियम आहे तसा. माध्यमिकला कसं शिकू शकलो? माध्यमिकला नाही. मग माध्यमिकपासून पुढं माध्यमिक नाही असं कसं नाही? आठवी हा प्राथमिक एक ते 7 प्राथमिक आहे. कुठल्याही शिक्षकाला नाही. 8वी पर्यंत वर्ग तो 9वी ला. आला पण बरं, ठीक आहे. 9वी 10वीचं काय? नाही, आमच्याकडे उपलब्ध नाही. माझा मूळ मागणी तर शाळा बंद करायची का? जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत तुमच्या कॅबिनेट मध्ये नाही तर शिवच्या कॅबिनेट मध्ये शाळा भरून आपण आज शिवसाहेबांकडे काहीतरी तोडगा येईल ना. काय शिव 4 वर्ष मग तुम्ही पत्र कशाला व्हायरल केलं की मी दाखवतो ना पत्र. काल तुम्हाला काल आमदार साहेबांनी फोन केला. फोन केला. आज तुम्ही लगेच झागेचा थटात पत्र टाकलं. मग ही दिशाभूल नाही केली तर आमदाराची केली, पोराच्या गावाची केली. पत्र वाचा सर तुम्ही नीट. तुमच्या डिपार्टमेंटचं पत्र आहे, नीट वाचा. तुमचं ह्यांचंच पत्र आहे ना ते. मग प्राथमिकच्या ह्याच्यावर केले ना. तुम्ही कोणाला वेळेत काढायला लागला? नाही, वेळात काढणं मग या भूमिकेने केलं. उद्देश काय आहे? नाही दिलेलं. बरोबर. तुम्हाला 4 जण नीट सांभाळवत असेल तर तुम्ही बोलू सोडा. हे आता चालणार नाही साहेब. मग तुम्ही तुमच्या सैन्य पत्र काढलंय नाही काढले ना, पण तो 8वी पर्यंत शिकवणार आहे ना. त्यात उल्लेख केला का तुम्ही 8वी पर्यंत शिकवणार? दिले म्हणून आहे सर. पत्र माझ्याकडे व्हॉट्सअपला आहे. त्याच्यात तुम्ही उल्लेख केलाय का आलेला शिक्षक फक्त 8वी पर्यंत शिकवेल, 9वी 10वीला शिकवणार नाही? केलाय का उल्लेख? का नाही केला? कारण माध्यमिकचं नाही ना ती. माध्यमिक दिना म्हणून कसल्या तोंडात सांगता तुम्ही? तुम्ही दिना म्हणून कुठल्या तोंडात सांगता? तुम्हाला काय वाटलं म्हणजे आम्ही धोतरणी शर्ट करून फिरतो इथं? मग चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.